Hello students, today we will start new chapter, dual nature of radiation and matter. So it's nearly theoretical chapter, okay. So what itself indicate that, see, dual nature of radiation. Here radiation means electromagnetic radiation, or you can say light. So light has dual nature. That means some phenomena of light like reflection, refraction, diffraction or polarization explained on the basis of wave nature of light. म्हणजे लाईटचे काही फेनोमेना जे आहेत जसे की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन किंवा पोलरायझेशन जे आपण शिकलोय, हे लाईटचं कुठलं नेचर एक्सप्लेन करतात आपल्याला? वेव्ह नेचर ऑफ लाईट. अँड देर आर सम फेनोमेना लाईक यू कॅन से फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, जो आपल्याला आता शिकायचा आहे, कॉम्प्टन इफेक्ट किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशन. दॅट फेनोमेना कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ पार्टिकल नेचर ऑफ लाईट. बाय युझिंग वेव्ह नेचर वी कांट एक्सप्लेन दॅट फेनोमेना. याचा अर्थ काय तर लाईटला ड्युअल नेचर असतं, म्हणजे काही फेनोमेना आपल्याला लाईटचं वेव्ह नेचर एक्सप्लेन करतात, तर काही फेनोमेना आपल्याला लाईटचं पार्टिकल नेचर एक्सप्लेन करतात. सो हिअर अँड व्हेन वी से पार्टिकल नेचर, बेसिकली इट रिलेटेड विथ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. प्लँक साहेबांची जी थिअरी आहे, प्लँक्स क्वांटम थिअरी, सो that concept based on this principle, Planck's quantum theory, and according to that concept, energy E is equal to h nu. त्या थिअरीनुसार एनर्जी E काय घेतो आपण? h nu, where h Planck's constant and nu frequency of radiation. Now आता आपल्याला डिटेलमध्ये काय बघायचं आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय बघायचं आपल्याला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? सी, word itself indicated. Again, see, photons. Light consists of energy particles in the form of packets or bundles that are called photons. Photoelectric effect. Basically, it is the emission of electrons from metal surface when radiation of appropriate frequency is incident on it. साध्या भाषेमध्ये ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा लाईट एखाद्या मेटलवर पडतो आणि जेव्हा त्यातनं इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात, बाहेर पडतात, एमिट होतात, तो जो फेनोमेना असतो, दॅट फेनोमेना इज कॉल्ड, यू कॅन से, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो सिंपल भाषेमध्ये इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स, एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस. केव्हा? वेन ॲप्रोप्राईट फ्रिक्वेन्सी रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट. जेव्हा एक ॲप्रोप्राईट फ्रिक्वेन्सीचे लाईट रेडिएशन एखाद्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होतो आणि जेव्हा त्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, फ्री होतात, दॅट इफेक्ट इज कॉल्ड, यू कॅन से, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सी, फोटो म्हणजे फोटॉन्स. लाईट कन्सिस्ट ऑफ वॉट? एनर्जी पार्टिकल्स, फोटॉन्स. अँड as that light incident means photon incident on that metal surface and electrons eject from it and we get the electric current. So such effect is called photoelectric effect. And the surface from which that electrons emitted, that surface is called what? Photosensitive surface. त्या सर्फेसला काय म्हटलं जातं? फोटोसेन्सिटिव्ह सर्फेस. अँड हिअर दिस फेनोमेना एक्सप्लेन किंवा डिस्कवर्ड म्हणूया आपण बाय सायंटिस्ट हेनरिच हर्ट्झ. हे कोणी शोधून काढलं? हेनरिच हर्ट्झ इन 1887. ओके, आता आपल्याला हे आर्टिकल डिटेलमध्ये बघायचं आहे. सो फर्स्ट त्याचा एक्सपेरिमेंटल सेटअप काय तो बघू आपण. ओके, सो एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो व्हेरी सिम्पल. ते डायग्राम तुम्हाला दाखवतो मी. काय बघा, सी, दिस इज एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सी, काय काय बघायच्यात. एक्सपेरिमेंटल सेटअप कन्सिस्ट ऑफ एन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ही जी दिसते तुम्हाला, ही काय तुमची इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. टू दॅट यू कॅन से क्वार्ट्स विंडो इज देअर. ही जी विंडो आहे, through which radiation can enter. So to that glass tube, a quartz window, quartz crystal ची विंडो असते तुमची, quartz crystal. So experimental setup consists of, this is evacuated glass bulb having quartz glass window to it through which radiation can enter, ज्याच्यामधनं लाईट काय होईल? एंटर होईल. दिस वन.
Okay. Now, to one end of that tube, a metal plate is fixed called emitter. Through एका टोकाला, एका बाजूला, to one end of that glass tube, a metal plate is fixed. That metal plate is called, you can say, emitter, through which electrons can emit or eject. Exactly at the opposite end of that, another metal plate is fixed called collector. दुसऱ्या बाजूला जे एक मेटल प्लेट फिक्स केलेली असते ही काय, कलेक्टर सी. देन these two plates are connected to actually potential divider arrangement. ही जी अरेंजमेंट दिसते तुम्हाला, this is called potential divider arrangement through commutator switch. Through this commutator switch. What is the role of commutator switch? The role of commutator switch is to change the polarity given to the emitter and collector. ओके. सो म्हणजे एमिटर आणि कलेक्टरला जे आपण पोलॅरिटी प्रोव्हाइड करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काय असेल ते चेंज करण्यासाठी आपण हा स्विच वापरत असतो. दिस कम्युटेटर स्विच इज यूज टू चेंज दी पोलॅरिटी अप्लाइड टू कलेक्टर अँड दिस एमिटर. दिस इज पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट. so that we can apply variable potential to these plates, to this collector and emitter. Microammeter is there and voltmeter is there to measure current and voltage in the circuit. Okay, and this is, you can say, variable potential source. So we can change the potential applied to the collector. So this is simple experimental arrangement. Okay, सोपी आहे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे काय तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी जे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये एक ग्लास ट्यूब असते, ज्या ग्लास ट्यूबला एक क्वार्ट्ज विंडो असते ज्याच्यामधनं रेडिएशन आतमध्ये येऊ शकतात आणि ह्या एमिटर प्लेटवर पडू शकतात. बरोबर आहे. त्या ग्लास ट्यूबच्या एका बाजूला एमिटर प्लेट फिक्स केलेली असते किंवा मेटल प्लेट फिक्स केलेली असते जी काय म्हणून बिहेव करते, एमिटर म्हणून, बिकॉज इट इज फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. हे जे मटेरियल असतं ते कोणतं असतं, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल असतं. बरोबर आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली दुसऱ्या बाजूला आणखी एक मेटल प्लेट फिक्स केलेली असते, त्याला काय म्हटलं तर कलेक्टर. ह्या दोन प्लेट्सला इथे पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंटने कनेक्ट केलेलं असतं. ही पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आहे, म्हणजे टू चेंज दी व्होल्टेज अप्लाइड टू दी प्लेट्स, कलेक्टर और यू कॅन से एमिटर, थ्रू विच अ कम्युटेटर स्विच. याच्यामध्ये हा कम्युटेटर स्विच काय असतो तर जेव्हा आपण याचं ऑब्झर्वेशन्स घेतो, रिडिंग्स घेतो, त्यावेळेस आपण कलेक्टरला जे आपण पोटेन्शियल अप्लाय केलेलं असतं त्याची पोलॅरिटी आपल्याला बदलावी लागते. मग ते पोलॅरिटी बदलण्यासाठी आपल्याला या कम्प्युटर स्विचचा काय होतो, उपयोग होतो. अँड दिस इज, यू कॅन से, सोर्स, मेन सोर्स विच इज व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स. ओके. नाउ ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता याच्यामध्ये 3 पॅरामीटर्सचा बेसिकली वापर होणार आहे. बेसिकली 3 मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ते बघा काय होतं. 3 मेन पॅरामीटर कुठले असणार आहे माहिती आहे का. एक असणार आहे तुमची फ्रिक्वेन्सी, दुसरा असणार आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड अप्लाइड पोटेन्शियल. अप्लाइड पोटेन्शियल. बरोबर आहे. Now, when we explain this concept, photoelectric effect, by using this experiment, first we will keep these 2 constants. आपण हे 2 कॉन्स्टंट ठेवतो आणि हे व्हेरिएबल करून पाहतो. हे काय करतो, व्हेरिएबल करतो. सो फर्स्ट केसमध्ये समजा आपण काय केलं, नाव केस 1, रेडिएशन म्हणा किंवा लाईट, रेडिएशन किंवा लाईट ऑफ fixed intensity and suitable positive potential applied to collector. म्हणजे हा जो कलेक्टर प्लेट आहे, ह्या कलेक्टर प्लेटला आपण सुटेबल पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करतो सुरुवातीला. नंतर हा जो लाईट असतो, सोर्स जो दिसतो, हा मोनोक्रोमॅटिक सोर्स असतो. लाईट एमिटिंग फ्रॉम इट आपण कसा घेतो, सुरुवातीला कॉन्स्टंट इंटेन्सिटी किंवा फिक्स्ड इंटेन्सिटीचा घेतो. ओके. अँड व्हेरिएबल काय करतोय आपण, फ्रिक्वेन्सी. सो फर्स्ट रिडिंग जे घेतो आपण ते कसं बघा, लाईट ऑफ फिक्स्ड इंटेन्सिटी अँड सुटेबल पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय टू कलेक्टर अँड कीप इट फिक्स्ड. ते पण आपण काय करतो, फिक्स्ड ठेवतो.
म्हणजे इथे या तीनपैकी व्हेरिएबल काय घेणार आहे आपण? फ्रिक्वेन्सी. नाव लाईट ऑफ लो फ्रिक्वेन्सी. आता लाईट कसा इन्सर्ट करतोय आपण? लाईट ऑफ लो फ्रिक्वेन्सी अँड फिक्स्ड इंटेन्सिटी अँड पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर. नाउ व्हॉट हॅपन्स? इट इज ऑब्झर्व्ड दॅट देर इज नो इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दी एमिटर प्लेट. म्हणजे आता पहिलं रिडिंग आपण कसं घेणार आहोत? कलेक्टरला एक सुटेबल पोटेन्शियल अप्लाय केलं. लाईट जो घेतोय आपण तो एक फिक्स्ड इंटेन्सिटी, जी ती बदलणार नाही इंटेन्सिटी, आणि फ्रिक्वेन्सीची घेतोय ती लो फ्रिक्वेन्सीचा लाईट आपण ह्या एमिटरवर मेटल प्लेटवर इन्सिडेंट करतोय. ऑब्झर्वेशन काय आहे? इट इज ऑब्झर्व दॅट इनिशियली देर इज नो इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. ह्या मेटल सरफेसमधनं म्हणजे एमिटरमधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत नाही. ओके. नाव इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी. हे तर आपण फिक्स ठेवलेलं आहे. इंटेन्सिटी आपली बदलत नाही, आता आपण फिक्स केलेली आहे. पोटेन्शियल आपण फिक्स केलेले आहे. नाव इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वाढवत जायची. ओके. इट इज ऑब्झर्व दॅट ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला किंवा आफ्टर क्रॉसिंग दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉन स्टार्ट इजेक्टिंग फ्रॉम मेटल सरफेस. इलेक्ट्रॉन्स काय होतात? बाहेर पडायला लागतात. इलेक्ट्रॉन स्टार्ट इजेक्टिंग फ्रॉम मेटल सरफेस अँड दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बियॉन्ड विच इलेक्ट्रॉन स्टार्ट इजेक्टिंग फ्रॉम मेटल सरफेस, दॅट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलं जातं? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. μ0. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलं जातं? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचा अर्थ पहिलं ऑब्झर्वेशन आपलं काय आहे? तर लाईट एक कॉन्स्टंट इंटेन्सिटीचा, फिक्स्ड इंटेन्सिटीचा आपण घेतला आणि फ्रिक्वेन्सी सुरुवातीला कशी ठेवली त्याची? लो. कलेक्टरला आपण एक सुटेबल पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं आणि असं लक्षात आलं की फ्रिक्वेन्सी जेव्हा कमी असते, मग इंटेन्सिटी काहीही असू देत, इंटेन्सिटी खूप जरी जास्त असेल तरी जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होत नाही ना. मग इलेक्ट्रॉन इजेक्ट होत नाही म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन डज नॉट ऍक्सेलरेट टुवर्ड्स यू कॅन से कलेक्टर. त्यामुळे आपल्याला करंट मिळत नाही. त्या करंटला काय म्हटलं तर फोटो करंट. वी डझंट गेट फोटो करंट वेन लाईट ऑफ लो फ्रिक्वेन्सी अँड पर्टिक्युलर इंटेन्सिटी इन्सिडेंट ऑन मेटल सरफेस. ओके. बट ॲज वी इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी, असं लक्षात येतं की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी क्रॉस झाल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होताना दिसतात. इलेक्ट्रॉन इजेक्टिंग फ्रॉम द मेटल सरफेस अँड दॅट गेट ऍक्सेलरेटेड टुवर्ड्स. हे बघा, जेव्हा लाईट ऑफ threshold frequency, after crossing that threshold frequency and of that constant intensity incident on this emitter, electrons ejecting from metal surface and get accelerated towards collector. म्हणून ह्या पोटेन्शियलला, जे आपण कलेक्टरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं असतं, त्याला आणखी एक नाव आहे ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल. त्याला आणखी काय नाव आहे? ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल. सो वेन दॅट लाईट ऑफ दॅट फिक्स्ड इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी incident on emitter, electrons start ejecting from emitter and get accelerate towards you can say collector and we get photoelectric current. आणि ते जे करंट मिळतं त्या करंटला काय म्हटलं तर? फोटोइलेक्ट्रिक करंट. इट्स व्हेरी लेस अँड सो वी यूज यू कॅन से मायक्रो एमिटर. ते खूप कमी असतं म्हणून आपण काय वापरतो? मायक्रो एमिटर वापरतो. नाव दिस इज फर्स्ट ऑब्झर्वेशन. बघा, त्याचा जर आपल्याला ग्राफ काढायचा म्हटला तर ग्राफ असा येऊ शकतो. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी, इलेक्ट्रॉन्स इजेक्टिंग वाय ॲक्सिसला. सुरुवातीला बघा फ्रिक्वेन्सी आहे पण इलेक्ट्रॉन इजेक्ट होत नाही आणि मग नंतर एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी नंतर इलेक्ट्रॉन्स काय व्हायला लागतात? इजेक्ट व्हायला लागतात. ही जी फ्रिक्वेन्सी आहे बियॉन्ड विच इट हॅपन्स दॅट इज कॉल्ड यू कॅन से थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलं जातं? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे झालं पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे अजून आपल्याला इथले पाहायचं तर? आता आपण काय केलं ना, लाईट किंवा रेडिएशन ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फिक्स्ड, कीप इट फिक्स्ड, अप्लाय सुटेबल पोटेन्शियल व्ही म्हणू आपण, इट इज ऑल्सो फिक्स्ड अँड नाव व्हॅरी इंटेन्सिटी ऑफ लाईट. व्हॅरी intensity of light. Now it is observed that when light of low intensity, सुरुवात आपण कशाने करणार? लो इंटेन्सिटीने. when light of low intensity
and of threshold frequency incident on emitter plate, electron start ejecting from metal surface. Electrons start ejecting from emitter and accelerate towards, you can say, collector, and we get photoelectric current. Okay, but the number of electrons ejecting are very less, so we get very less quantity of electric current. Okay, but it is observed that though intensity is less, electrons start ejecting from metal surface. लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सीच्या वेळेस काय व्हायचं, फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन इजेक्ट होत नव्हते. पण इंटेन्सिटीमध्ये काय, जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तुमची कंडिशन सॅटिस्फाय होत असेल फ्रिक्वेन्सीची, आणि मग लाईट कितीही कमी इंटेन्सिटीचा जरी असेल तरी इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. सो इलेक्ट्रॉन स्टार्ट इजेक्टिंग फ्रॉम मेटल सर्फेस. अँड ॲज वी इन्क्रीज द इंटेन्सिटी, आणि जसे जसे आपण इंटेन्सिटी वाढवत जातो, ॲज वी increase the intensity of light, number of electrons ejecting from metal surface go on increasing, and so number of electrons accelerating towards collector go on increasing, and photocurrent increases. So if you draw graph of this part, this is, you can say, what, intensity, and this is, you can say, ejection of electron. It is a straight line पासिंग थ्रू ओरिजिन. बघा, म्हणजे झिरो इंटेन्सिटीला काहीच नाही, पण थोडी जरी इंटेन्सिटी असेल तरी इलेक्ट्रॉन्स इजेक्ट व्हायला सुरुवात होते, आणि जशी जशी इंटेन्सिटी वाढत जाते तसतशी नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची इजेक्शनची पण संख्या काय होत जाते, वाढत जाते. सो दिस इज, यू कॅन से, नेक्स्ट ऑब्झर्वेशन. नाव थर्ड ऑब्झर्वेशन जर आपण याचं काढायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल. नाव लाईट of fixed intensity and threshold frequency mu 0. Okay, now keeping both parameter constant. आता आपण काय करतोय, आता आपण रेडिएशन जो घेतलंय, लाईट जो घेतलेला आहे तो इंटेन्सिटी फिक्स ठेवलेली, ती बदलायची नाही. मिनिमम जी फ्रिक्वेन्सी लागते थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ती आपण फिक्स केलेली आहे. नाव वी व्हॅरी पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर, आणि मग आता आपण व्हॅरी काय करतोय, पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर. ओके, म्हणजे याला हे बघा. नाव इफ वी इन्क्रीज द पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर, हे जे व्हेरिएबल आहे की नाही, मग आपण जर समजा पोटेन्शियल वाढवत नेलं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं ना आपण सुरुवातीला, ते जर वाढवत नेलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्सलरेटिंग टुवर्ड्स कलेक्टर गो ऑन इन्क्रीजिंग, अँड वी गेट मोर फोटो करंट फ्लोईंग थ्रू दी सर्किट. लक्षात घ्या. ओके, सो ॲज वी इन्क्रीज पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर, पोटेन्शियल कोणतं आहे, पॉझिटिव्ह पोटेन्शियल. सो इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, निगेटिव्ह, सो दॅट गेट ऍक्सलरेटेड टुवर्ड्स, यू कॅन से दिस पॉझिटिव्ह टर्मिनल कलेक्टरकडे, पॉझिटिव्ह पोटेन्शियलला आहे ते. So, as we increase the positive potential, number of electrons accelerating towards collector go on increasing, and so photocurrent flowing through the circuit go on increasing. So it will go on continuing. As we increase the potential, number of electrons accelerating towards collector go on increasing, and we get more photocurrent passing through the circuit. But at a particular stage, though we increase the positive potential applied to the collector, number of electrons accelerating towards collector remain fixed, and at that time current passing through circuit also constant, and that constant current, maximum current, is called saturation current. त्याला काय म्हटलं जातं, सॅच्युरेशन करंट. का असं का होतं, कारण एका पर्टिक्युलर इंटेन्सिटीचा लाईट जेव्हा याच्यावर पडेल तेव्हा यातनं जे बाहेर पडणारे इलेक्ट्रॉनची संख्या ती फिक्स झाली. आता समजा असं म्हणूया की आपण याच्यातनं 2000 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत आहेत. जेव्हा इथे पॉझिटिव्ह पोटेन्शियल कमी असेल तेव्हा या 2000 पैकी काही इलेक्ट्रॉन्स इकडे ऍक्सेलेरेट होतील, तेव्हा इलेक्ट्रिक करंट कमी होईल. मग आपण याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवलं, मग या 2000 पैकी जास्त इलेक्ट्रॉन्स इकडे ऍक्सेलेरेट होतील. समजा सुरुवातीला 200 होते, नंतर 400 होतील, नंतर 500 होतील, नंतर 800 होतील, नंतर 900 होतील.
आपण याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल परत वाढवत गेलो तर हे परत वाढत जातील. म्हणजे जे ॲक्सिलेट होण्याचे प्रमाण आहे इलेक्ट्रॉनचं कलेक्टरकडे ते वाढत जाईल आणि एक वेळ अशी येईल की यातनं जेवढे बाहेर पडतात, आपण म्हटलं ना की एका पर्टिक्युलर इंटेन्सिटीला समजा आपण हे 2000 बाहेर पडत आहेत, तर एक असं पॉझिटिव्ह पोटेन्शियल हे होईल की हे पूर्ण 2000 याच्याकडे काय होतील, ॲक्सेलेट होतील आणि आपल्याला त्यावेळेस मॅक्झिमम करंट मिळेल. मग याच्यानंतर जरी तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवलं तरी इकडनं बाहेर पडणाऱ्यांची संख्या फिक्स झालेली 2000. त्यामुळे इथलं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवून सुद्धा तुम्हाला करंट मात्र वाढवून मिळणार नाही. ती जी स्टेज असते त्या स्टेजला म्हटलं तर सॅच्युरेशन करंट. ते करंट कोणतं असतं, सॅच्युरेशन करंट. तुम्हाला जर सॅच्युरेशन करंट वाढवायचं असेल तर तुम्हाला इथली इंटेन्सिटी काय करावं लागेल, वाढवावं लागेल. इथली इंटेन्सिटी काय वाढवावं लागेल. मग तुम्ही इंटेन्सिटी जर वाढवली तर इथनं बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल. समजा की 2000च्या ऐवजी ते 3000 होतील आणि मग जोपर्यंत 3000 होतील इकडे येत राहतील तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल जर वाढवत राहिलं तर परत संख्या इकडे ॲक्सेलेट होण्याची वाढत जाईल आणि 3000 होईपर्यंत सॅच्युरेशन करंट मिळेल तुम्हाला. आणि म्हणजे 3000 इथनं बाहेर पडतील आणि 3000 पूर्ण याच्याकडे येतील, ॲक्सेलेट होतील, त्यावेळेस परत काय होईल, सॅच्युरेशन करंट मिळायला लागेल. पण सॅच्युरेशन करंटची लेवल वाढलेली असेल का, बाय इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. ओके, सो आता हा झाला एक. नाव बाय युझिंग कम्युटेटर स्विचचा वापर करून नाव इफ वी अप्लाय निगेटिव्ह पोटेन्शियल टू दिस. बघा आता, इफ वी अप्लाय निगेटिव्ह पोटेन्शियल टू दिस कलेक्टर, म्हणून हा स्विच वापरलेला जातो. नाव हिअर as we apply negative potential to commutator switch, we expect that now electron should reject from this because negative repulsion. But it is observed that there are few electrons which has maximum kinetic energy can eject from that emitter and can reach to collector though collector is at negative potential. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे या कम्युटेटर स्विचचा वापर करून जर आपण कलेक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं तरी सुद्धा काही इलेक्ट्रॉन ज्यांच्याकडे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे ते कलेक्टरपर्यंत पोहोचतात. आता ती संख्या कमी होईल कारण ही अशा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. ओके, आणि त्यामुळे कमी प्रमाणामध्ये कलेक्टरकडे इलेक्ट्रॉन्स पोहोचतील, पण काहीतरी पोहोचतील आणि आपल्याला कमी प्रमाणामध्ये करंट मिळत जाईल. मग आपण निगेटिव्ह पोटेन्शियल आणखी वाढवलं तर एका पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटेन्शियलला इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेटिंग टुवर्ड्स द कलेक्टर गेट स्टॉप अँड दॅट निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर ॲट विच इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेटिंग टुवर्ड्स कलेक्टर गेट स्टॉप, दॅट पोटेन्शियल इज कॉल्ड स्टॉपिंग पोटेन्शियल. त्या पोटेन्शियलला काय म्हटलं जातं, स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, सो याचे काही पॉईंट्स आता आपण मी तुम्हाला वाचून पण दाखवतो आणि मग वाचता पण काही वाटलं तर काही एक्सप्लेन करेन. ओके, बघा. ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. फर्स्ट, photocurrent was observed only when the frequency of incident radiation was more than some threshold frequency, that is when mu is greater than mu0 though intensity is very less. हे बघा, साध्या भाषेमध्ये असं लक्षात आलं की लाईट किती कमी इंटेन्सिटीचा असला तरी चालेल पण फ्रिक्वेन्सी मात्र थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्तच पाहिजे, त्यावेळेसच ह्या एमिटर प्लेटमधनं इलेक्ट्रॉन्स एमिट होतील. हे पहिलं ऑब्झर्वेशन, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, photoelectric effect is an instantaneous process, that is there is no time lag between incident of light and emission of electrons. Means what? As soon as light of that particular frequency, the threshold frequency and that particular intensity incident on emitter, immediately electrons start ejecting from emitter plate. So the process is instantaneous process. म्हणजे ज्या क्षणी लाईट त्या पर्टिक्युलर कंडिशनचा म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी क्रॉस आणि एक पर्टिक्युलर इंटेन्सिटीचा लाईट या एमिटर प्लेटवर पडेल त्या क्षणी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे प्रोसेस कशी आहे ती इन्स्टंटेनियस, देर इज नो टाइम लॅग. म्हणजे लाईट पडला मग थोड्या वेळाने ते बाहेर पडतील असं होत नाही, तर ज्या क्षणी लाईट पडतो त्या क्षणी इलेक्ट्रॉन्स त्यातनं बाहेर पडतात, एमिटरमधनं बाहेर पडतात. म्हणजे त्या प्रोसेसला काय म्हटलं तर फोटोइलेक्ट्रिक प्रोसेस इज अ इन्स्टंटेनियस प्रोसेस. तिसरा जर पाहिलं तर लाईट ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड अप्लाइड पोटेन्शियल फिक्स्ड. आता आपण काय केलं मी तुम्हाला सांगितलंय सर्व, आता हे फक्त आपण वाचून दाखवतो आणि ते परत एकदा सांगतोय.
लाईट ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, जी कंडिशन आहे याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा लाईट जर पडला मग इंटेन्सिटी किती जास्त असू द्या तरी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत नाही, हे मी तुम्हाला सांगितलंय. लाईट ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, सो मिनिमम कंडिशन, अँड अप्लाइड पोटेन्शियल फिक्स्ड, दोन फिक्स केलं आणि आपण काय व्हॅरी करतो आता, इंटेन्सिटी. देन इट वॉज ऑब्झर्व्ड दॅट फोटो करंट इन्क्रीज लिनियरली विथ इंटेन्सिटी ॲज शोन इन फिगर. येस, हे बघा मी तुम्हाला ते ग्राफ काढून दाखवलं होतं बघा, हाच तोच आहे. म्हणजे जशी इंटेन्सिटी आपण वाढवत जाऊ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टिंग फ्रॉम वाढत जातील आणि त्यामुळे फोटो करंट सुद्धा काय होत जाईल, वाढत जाईल. करेक्ट. पुढचं ऑब्झर्वेशन बघा. वेन लाईट ऑफ कॉन्स्टंट इंटेन्सिटी अँड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, आता बघा पॅरामीटर काय कॉन्स्टंट केलं, आता इंटेन्सिटी कॉन्स्टंट केली, फ्रिक्वेन्सी पण थ्रेशोल्ड घेऊन ती पण फिक्स ठेवली, अँड व्हेरिएशन ऑफ ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल. इट वॉज ऑब्झर्व्ड दॅट ॲज पोटेन्शियल इन्क्रीजेस फोटो करंट ऑल्सो इन्क्रीजेस. तुम्हाला म्हटलं की कारण कलेक्टरचं पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन्स खेचून घेण्याची क्षमता कलेक्टरची वाढते. कोणाकडून, त्या एमिटरकडनं. जे एमिटरमधून बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना फोटो इलेक्ट्रॉन्स का म्हणतात, कारण लाईटमध्ये फोटॉन्स असतात आणि त्याच्यामुळे फोटॉन्स ते कोलाइड करून त्या मेटल सरफेसवर जेव्हा पडतो लाईट, म्हणजे फोटॉन्स कोलाइड होतात इलेक्ट्रॉन्स बरोबर आणि ते इलेक्ट्रॉन्स जे बाहेर पडतात त्यांना नाव दिलं होतं फोटो इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडल्यामुळे जे करंट मिळतं त्या करंटला काय म्हटलं तर फोटो करंट. त्यामुळे पॉझिटिव्ह पोटेन्शियल जसंही आपण कलेक्टरचं वाढवतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेटिंग टुवर्ड्स जे कलेक्टर असतं ते वाढतात, त्यामुळे फोटो करंट वाढत जातं. पण मी तुम्हाला म्हटलं की एका पर्टिक्युलर स्टेजला काय होतं की एमिटरमधनं बाहेर पडणारे इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी असेल तेवढे जर पूर्ण खेचले गेले तर तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल किती वाढवलं तरी जर एमिटरकडनं तेवढे बाहेर पडतच नाहीयेत जास्तीचे, जे आहेत तेवढे पूर्ण खेचले जात असतील तर त्याच्यानंतर करंट कसं होऊन जाईल, फिक्स होऊन जाईल, कॉन्स्टंट होऊन जाईल. आणि ते जे असेल त्या करंटला काय म्हटलं तर सॅच्युरेशन करंट. हे बघा तो ग्राफ इथे कॉन्स्टंट होत जातो बघा. जेव्हा तुमची लो इंटेन्सिटी असेल तेव्हा सॅच्युरेशन करंट हे असेल. तुम्हाला समजा सॅच्युरेशन करंट वाढवायचं असेल म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन्स खेचले पाहिजे असेल तर इंटेन्सिटी वाढवा. इंटेन्सिटी वाढवली तर काय होईल, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स एमिटरमधनं बाहेर पडतील. जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले की इकडे जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवलं तुम्ही तर जास्तीत जास्त खेचले पण जातील आणि त्यामुळे जास्त खेचल्यामुळे जास्त करंट मिळेल, म्हणजे तुमच्या सॅच्युरेशनची लेवल सुद्धा काय होत जाईल, वाढत जाईल, जसं तुमची इंटेन्सिटी वाढत जाईल. ओके. आता इकडचा पार्ट काय तो सांगतो. नाउ बाय युझिंग कम्प्युटर स्विच इफ यू चेंज पोलॅरिटी अप्लाइड टू एमिटर अँड कलेक्टर. म्हणजे आता आपण पहिल्या केसमध्ये काय केलं होतं, कलेक्टरला पॉझिटिव्ह दिलं होतं, एमिटरला निगेटिव्ह दिलं होतं. आता आपण कम्युटेटर स्विचचा वापर करून पोलॅरिटी बदलणार, कलेक्टरला निगेटिव्ह देणार आणि एमिटरला पॉझिटिव्ह देणार. सो अँड ॲज वी इन्क्रीज द निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर. मग आणि जर आपण निगेटिव्ह पोटेन्शियल कलेक्टरचं वाढवत गेलो तर साधी गोष्ट आहे, कलेक्टर स्वतः निगेटिव्ह, इलेक्ट्रॉन जे बाहेर पडतायत एमिटरमध्ये ते पण निगेटिव्ह, म्हणजे रिपल्शन तिथं होईल, म्हणजे एक प्रकारचं रिटार्डेशन सुरू होईल, अपोजिशन सुरू होईल आणि मग करंटची संख्या काय, करंटची क्वांटिटी काय होत जाईल, कमी होत जाईल. कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेटिंग टुवर्ड्स कलेक्टर गो ऑन डिक्रीजिंग. तुम्हाला जर निगेटिव्ह आहे ते इलेक्ट्रॉन पोहोचतात कसे, मी मागच्या वेळेस म्हणजे मागे सुरुवातीलाच बोललो की there are few quantity of electrons which are ejecting from metal surface has maximum kinetic energy can reach to the collector though there is opposition. कारण इलेक्ट्रॉन्स जे बाहेर पडतात मेटल प्लेटमधनं दॅट डिफरंट इलेक्ट्रॉन्स हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जी, दॅट इज कॉल्ड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. प्रत्येक इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असते. त्यामुळे तिथे असे काही इलेक्ट्रॉन्स असतात की ज्यांच्याकडे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते ते त्या रिपल्सिव्ह फोर्सला पण अपोज करून कलेक्टरपर्यंत पोहोचतात आणि मग आपल्याला फोटो करंट मिळतं. पण याची संख्या कमी असते म्हणून करंट काय होत जातं, कमी होत जातं. आणि मग तुम्ही जर असं निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत गेलात, मी म्हटलं तुम्हाला जर वाढवत गेलात तर एका पर्टिक्युलर पोटेन्शियलला इलेक्ट्रॉन्स जे कलेक्टरपर्यंत पोहोचत होते ते थांबतात, स्टॉप होतात आणि त्या पर्टिक्युलर पोटेन्शियलला काय म्हटलं तर स्टॉपिंग पोटेन्शियल. हे बघा, ॲज वी इन्क्रीज निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू कलेक्टर फोटो करंट डिक्रीजेस, that is electron accelerating towards collector decreases and at particular negative potential to collector electrons accelerating towards collector stop and that called stopping potential minus V0 as shown in figure. बघा मग आता हे झिरो पोटेन्शियल झालं, हे ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह साईडचं पोटेन्शियल आहे. मग झिरो झालं, इकडे गेल्यावर काय होईल ते निगेटिव्ह होईल. जसं जसं आपण निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवतोय तसं बघा करंट काय चाललंय, खाली खाली येते, कमी कमी येते, कमी. कोणता तरी एक ग्राफ घ्या, हा घ्या,
इथे सॅच्युरेशन मिळालं होतं, मग इथे बघा कमी कमी होत चाललंय, कमी कमी होत चाललंय, कमी कमी होत चाललंय आणि एका पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटेन्शियलला ते पूर्ण काय झालेलं आहे, झिरो झालेलं आहे. हे बघा टच झालं ना ते, म्हणजे याचा अर्थ काय झालं, झिरो झालं. करंट पूर्ण वाय कॉर्डिनेट काय झाला, झिरो, म्हणजे करंट काय झालं, झिरो. कुठल्या पोटेन्शियलला, या निगेटिव्ह पोटेन्शियलला. आणि ह्या निगेटिव्ह पोटेन्शियलला काय म्हटलं जातं, स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, पुढचा एक पॉईंट बघा, वी कॅन इन्क्रीज द सॅच्युरेशन करंट बाय इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. आता मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर हे सॅच्युरेशन करंटची लेवल वाढवायची असेल, बाबा ह्या लेवलला सॅच्युरेशन करंट मिळालं, याच्यापेक्षा जास्त सॅच्युरेशन करंट पाहिजे, मग याचा अर्थ काय पाहिजे तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स कलेक्टरकडे ऍक्सेलरेट झाले पाहिजेत. मग त्यासाठी एमिटरमधनं पण जास्त बाहेर पडले पाहिजेत ना, तरच ते तुमच्याकडे ते जास्त पोहोचतील. मग एमिटरमधनं जर जास्त बाहेर पडायची अपेक्षा असेल तर ते कोणावर डिपेंड असतं, इंटेन्सिटी ऑफ लाईटवर. जेवढी जास्त इंटेन्सिटी असेल तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स काय होतील, बाहेर पडतील, आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन बाहेर पडतील तेवढे जास्तचं करंट फ्लो होईल. त्यामुळे सॅच्युरेशन करंटची लेवल आपल्याला काय करता येईल, वाढवता येईल. म्हणजेच सॅच्युरेशन करंट कशावर डिपेंड राहतं तुमचं, इंटेन्सिटी ऑफ लाईट. वी कॅन इन्क्रीज द सॅच्युरेशन करंट बाय इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किंवा लाईट. की मॅक्स म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटिंग फ्रॉम एमिटर प्लेट इज डिफरंट फॉर फोटो इलेक्ट्रॉन्स. मी तुम्हाला म्हटलं की वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असते आणि म्हणून काही कलेक्टरपर्यंत पोहोचतात, काही पोहोचू शकत नाही. आणि म्हणून नंतर जेव्हा आपण निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करतो ना, तेव्हा काहीच इलेक्ट्रॉन तिथपर्यंत पोहोचतात ज्यांच्याकडे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते आणि मग आपल्याला थोड्या प्रमाणात काय होतं, करंट मिळत असतं. ओके, सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटिंग फ्रॉम एमिटर प्लेट इज डिफरंट फॉर डिफरंट फोटो इलेक्ट्रॉन्स and is depend on frequency of incident radiation and not on the intensity of radiation. महत्वाचा पॉईंट आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मी पुढच्या आर्टिकलमध्ये आहेच आपल्याला ते डिटेलमध्ये. आता फक्त ऐका की मॅक्झिमम का, त्याचं कारण सांगेल मी. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट फोटो इलेक्ट्रॉन्स डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन अँड नॉट ऑन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. लक्षात घ्या, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची ही फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन डिपेंड असते एक, आणि जे इलेक्ट्रॉन बाहेर पडण्याचं प्रमाण असतं ते इंटेन्सिटीवर डिपेंड असतं. फरक लक्षात घ्या. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, त्या इलेक्ट्रॉनकडे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असावी हे कोणावर डिपेंड असतं, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशनवर. आणि किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडावे हे कोणावर डिपेंड असतं, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईटवर. कळतंय. आणि एक शेवटचा पॉईंट आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. कारण स्टॉपिंग पोटेन्शियल जो असतो तो V0 असतो आणि मग त्याला जर इलेक्ट्रॉन ने म्हणजे चार्जने जर मल्टिप्लाय केलं E इंटू V0, ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतं माहिती आहे का, कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कोणावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून स्टॉपिंग पोटेन्शियल पण कोणावर डिपेंड असतं, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. म्हणजे ह्या पॉईंटला तुम्ही एका स्टेटमध्ये लक्षात ठेवू शकतात, ते म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतं आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्याचं प्रमाण कोणापासून, एमिटरमधनं, ते मात्र इंटेन्सिटी ऑफ लाईटवर डिपेंड असतं. कळतंय. सो त्याचा हा ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे. म्हणजे बघा थोडक्यात सांगतो काय ते. समजा जर तुमची फ्रिक्वेन्सी μ1 असेल तर तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे, -V01. तुमची फ्रिक्वेन्सी समजा आता काय वेगळी आहे, μ2 आहे, -V02, μ3 आहे, -V03. म्हणजे याचा अर्थ काय, स्टॉपिंग पोटेन्शियल हे जे आहे हे कोणावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशनवर. सॅच्युरेशन करंट त्या पर्टिक्युलर इंटेन्सिटीसाठी काय असेल, फिक्स्ड असेल, कारण इंटेन्सिटी तुम्ही काय ठेवलेली, कॉन्स्टंट. ओके. आणि आणखी एक छोटा पॉईंट आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट मेटल्स. हे बघा, हा मेटल ए, हा मेटल बी आहे. मेटल ए ची समजा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किती आहे, μ0. मेटल बी ची किती समजा, μ0'. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट मेटल्स. मेटल बदलला की त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशी असेल, वेगळी असेल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टिंग फ्रॉम एमिटर डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. मी आता सांगितलं तुम्हाला. म्हणजे हे मी जे एक्सप्लेन केलेले पॉईंट्स आहेत ते काय केलेले आहेत, हे कन्क्लूड केलेले पॉईंट्स आहेत फक्त. सो आपण जे डायग्राम एक्सप्लेन केली त्याचे हे काय, कन्क्लुजन पॉइंट्स आहेत. ओके, गुड.